महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रायगड जिल्ह्यात वाहतूक पोलिसांची विना हेल्मेट कारवाई अभियान सुरू। रायगड जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे। सद्यस्थितीत शनिवार व रविवार तसेच इतर सार्वजनिक सुट्टीच्या वेळी रायगड जिल्ह्यात पर्यटनाकरता येणारे काही पर्यटक हे आपली दुचाकी घेऊन फिरण्यासाठी येत असतात। तसेच जिल्ह्यातील स्थानिक नागरिक देखील मोठ्या प्रमाणात हेल्मेटचा वापर न करता प्रवास करत असतात। पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी महाराष्ट्रातील फेटल अपघाताची संख्या 20% कमी करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत। रायगड जिल्ह्यातील फेटल अपघातांचा आढावा घेतला असता मोटार अपघातात मयत झालेल्या इसमांची संख्या जास्त आहे। त्यामध्ये हेल्मेटचा वापर न करता डोक्यास मार लागून मयत झालेल्यांची संख्या पुढील प्रमाणे: सन 2024 मध्ये 110, 2025 मध्ये 104 आणि फेब्रुवारी 2026 पर्यंत 22 अपघात घडले आहेत। पोलीस महासंचालक मुंबई पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे रायगड जिल्ह्यातील फेटल अपघातामध्ये मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे याकरता जिल्हा वाहतूक शाखा रायगड अलिबाग येथून 29 मार्च 2026 पासून विना हेल्मेट कारवाई अभियान राबवण्यात सुरुवात केली आहे। सदर मोहिमेअंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात विशेषतः हायवे महामार्गावर कारवाई करण्यात येणार आहे। तरी रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण मोटारसायकलचा वापर न करता मोटारसायकलस्वार व त्यामागे बसणाऱ्या इसमानी हेल्मेट परिधान करावे। परंतु बऱ्याच स्थानिक नागरिक हे कमी अंतराकरता जात असल्याने त्यांच्यावर कारवाई करू नये असा आग्रह करत असतात। परंतु अपघात हा अंतर लांब किंवा जवळचे आहे हे पाहून होत नाही। त्याकरता अंतर कितीही असो सर्व नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा असे जाहीर आवाहन जनसंपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड अलिबाग यांनी केले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरत, तृप्ती भोईर, पेण।